पावसाच्या सरी सृष्टीचं रंगरूप पालटतात. यावेळी जमिनीला फुटलेल्या हिरव्या अंकुरातून रानभाज्या उगवू लागतात. रानावनात, माळ राणावर, शेतांच्या बांधांवर हा रानमेवा उगवू लागतो. या रानभाज्या म्हणजे आदिवासी मंडळींसाठी जगण्याचा मोठा आधार. रानभाज्या म्हणजे काय, तर अशा भाज्या की ज्या उगवण्यासाठी कोणती विशेष मेहनत घ्यावी लागत नाही, ज्यांची लागवड करावी लागत नाही, खत आणि पाणी द्यावं लागत नाही. निसर्गक्रमानुसार जंगलांमध्ये किंवा शेतात त्या उगवतात. त्यातही जंगलांमध्ये उगवणाऱ्या भाज्यांची विविधता अधिक असते. यात अळंबी, वेली आणि छोट्या झुडपांपर्यंत भाज्यांचे खूप प्रकार आढळतात. ह्या ज्या वेली आपण बघतोय हे आहेत कारिंदे. कारिंद्याचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे डायोस्कोरिया. तर आपल्याकडे इथे आपल्याला 2 प्रजाती एकत्रच मिळाल्यात. ही आहे डायोस्कोरिया बल्बीफेरा. ह्याचा तुम्ही जर बघितलं तर साधारण अशी हृदयाकृती पानं आहेत, हार्ट शेप लिव्स आहेत. आणि ह्या प्रत्येक पानांच्या इथे बेचक्यामध्ये एक छोटासा काय म्हणूया आपण कंदासारखा भाग तयार होतो, ज्याला वनस्पतीशास्त्रीय भाषेमध्ये आपण बुलबिल म्हणतो. म्हणून त्याचं नाव आहे डायोस्कोरिया बल्बीफेरा. पानाच्या बडमध्ये तो तयार होतो आणि ही स्टोरेज टिश्यू आहे. तिथे अन्न साठवलं जातं आणि तो थोडा नंतर असा मोठा खडबडीत साधारण ब्राऊन रंगाचा असा कंदासारखा आपल्याला दिसतो, ज्याला कारिंदा म्हणतात. तुम्ही बाजारात मिळतात हे कंद, आपल्याकडे बघायला तुम्ही बघितलं असेल कधी. आणि ह्याच्या खाली, ह्या वेलाच्या खाली जो कंद आहे जमिनीमध्ये, तोही खायला वापरतात. कडू कारिंदे म्हणतात ह्याला, जे जंगली असतात ते. काही जाती आपल्याकडे परसबागेत वाढवल्या जातात कारिंद्याच्या, ते शक्यतो खातात. इथे ह्याची अजून एक प्रजाती आपल्याला दिसते आहे. हिचं नाव आहे डायोस्कोरिया पेंटाफायला. ह्याची पानं तुम्ही बघाल तर थोडी वेगळी आहेत आणि त्याला साधारण 1, 2, 3, 4, 5 असे हे असल्यामुळे पेंटाफायला असं त्या स्पीशीजचं नाव आहे. ह्याच्याही पानाच्या बेचक्यामध्ये इथे आपल्याला छोटासा बुलबिल तयार झालेला दिसतो आहे. ह्या पेंटाफायलाची जी फुलं किंवा जो मोहोर येतो या वेलीला, त्या मोहोराला त्या मोहोर म्हणतात किंवा गाभोळी म्हणतात त्याला. माशांच्या पिलाची जशी हे असते छोटे छोटे, तसे ते गाभोळी नावाची ही भाजी ही तुम्हाला कदाचित काही मार्केटमध्ये दिसू शकते, मोहोर किंवा गाभोळी नावाची. आणि ह्या मोहोराची ही भाजी करतात तेल कांद्यावर परतून. आता आपण हे बघतोय ह्याला कुडा म्हणतो आपण, किंवा संस्कृतमध्ये कुटज म्हणतात. कुटजारिष्ट म्हणून जे आपण घेतो त्याच्यातला हा इन्ग्रेडियंट आहे. कुड्याचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे होलॅरिना अँटीडिसेंट्रिका. तर त्याच्या नावातच तुम्हाला कळेल की त्याचा उपयोग कशासाठी केला जातो. पण भाजी म्हणूनही कुड्याची कोवळी पानं, त्याच्यानंतर फुलं, आणि इथे आपल्याला आता ह्या शेंगा लागलेल्या दिसतात. कुड्याला जोड शेंगा लागतात अशा. तर ह्या कोवळ्या शेंगांचीही भाजी केली जाते. ही आपण जी बघतोय ह्याला घोटवेल म्हणतात किंवा स्मायलॅक्स ओव्हॅलिफोलिया असं ह्याचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे. साधारण असं पान असतं, तुम्ही इथे बघत असाल तर बोरासारखं पान आहे ह्याचं, थोडं मोठं आहे माझ्या पंजापेक्षा. त्याला अनेक मल्टिपल वेन्स आहेत आणि पुढे येऊन एकत्र मिळतात. ही वेल आहे, इथे आपल्याला तुम्हाला दिसत असेल. ह्याला बारीक काटे आहेत असे वळलेले. त्याच्यानंतर दुसरी एक ओळखायची खूण म्हणजे लाल रंगाचं देठ आहे या पानाचं. आणि ह्या पानाच्या खाली अशा 2 छोट्या मिशांसारखे अवयव आहेत. सो ह्याने आपल्याला ती ओळखता येईल. एक काटेरी वेल, ह्याला म्हणतात घोटवेल. घोटवेलीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात आपल्याकडे. कोवळी पानं ही साधारण लालसर तांबूस रंगाची असतात आणि ती चिरून त्याच्यावर तेल कांद्यावर परतून अशी भाजी आपल्याकडे केली जाते घोटवेलीची. शेतात उगवणाऱ्या रानभाज्यांमध्येही विविध प्रकार पाहायला मिळतात. कुठलेही बियाणे न पेरता किंवा खत न देता शेताच्या बांधांवर हा रानमेवा बहरतो. ही आहे ना, ही टाकळा आहे.
टाकळ्याला वनस्पतीशास्त्रीय नाव आहे टाकळ्याचं कॅशिया टोरा किंवा सेनाटोरा असं म्हणतात. तू साधारण बघत असशील तर पावसाळ्याच्या सुरुवातीला टाकळा रुजून येतो आणि आता हा बऱ्यापैकी मोठा झालाय. आता थोड्याच दिवसामध्ये हा फुलावर पण येईल. तर ह्याची अगदी सुरुवातीला जूनमध्ये जर आपण खुडली तर अगदी कोवळी पानं असतात. आता ही बरीच जून झाली पण तरी ही जी पोपटी वरची पानं दिसत आहेत अशा प्रकारच्या कोवळ्या पानांची ह्याच्या भाजी केली जाते. श्रावणात बहरणाऱ्या रानभाज्यांमधील काही प्रजातींना सण उत्सवांच्या काळात महत्त्व असतं. काही वेळा या भाज्यांची फुलं किंवा पानं पूजेसाठी वापरली जातात. ही आहे केना किंवा केनीची भाजी याला म्हणतात. ह्याला फार सुंदर निळ्या रंगाची फुलं येतात. वनस्पतीशास्त्रीय नाव आहे कमेलिना बेंगालेन्सिस. ही भाजी आपल्या जंगलामध्ये झाडांच्या खाली किंवा शेताच्या बांधावर माळरानावर अशी सगळीकडे आपल्याला आढळते. ह्याच्या पानांची भाजी करतात. आपल्याकडे गणपतीमध्ये केनी कुरडूची भाजी करण्याची पद्धत आहे. तर त्यातली केनी किंवा केना म्हणजे ही भाजी आणि कुरडू आपण पुढे बघूया. ही आहे कुरडू. वनस्पतीशास्त्रीय नाव आहे सेलोसिया अर्जेन्शिया म्हणून किंवा याला कॉक्सकोम म्हणून तुम्ही ओळखत असाल. या कुरडूची ही पानं आपल्याला इकडे दिसतात. ही जी कोळी पानं आहेत ना वरची ही देठ असं खुडलत तर ह्याची आपल्याला फार छान भाजी करता येते. उत्तम सुगंध असतो. ही भाजी जेव्हा तुम्ही तेल कांद्यावर परताल नुसती चिरून भाजी करायची. आपण चवळीची जशी भाजी करतो चवळीच्या पानांची तशीच याची भाजी होते. फक्त त्याला खूप छान सुगंध असतो आणि अगदी मऊ शिजते लगेच शिजते. ही आपण जी बघतोय ही दिंडा नावाची वनस्पती आहे. आपल्या जंगलात येते. जंगलामध्ये साधारण फॉरेस्ट अंडरग्रोथ ज्याला म्हणतो आपण म्हणजे जिथे वरती भरपूर झाडी आहे त्या झाडीच्या खाली आपल्याला फॉरेस्ट फ्लोअरवर ही भाजी मिळते. दिंड्याचे आपल्याकडे साधारण 2 ते 3 वेगवेगळ्या प्रजाती आहेत आपल्या जंगलामध्ये. त्याच्यातली एक आहे लिया इंडिका, दुसरी लिया एशियाटिका आणि तिसरी लिया मॅक्रोफायला नावाची मोठ्या पानांची स्पीशीज आहे. ही आपण जी बघतो आहे ह्याची पानं छोटी आहेत थोडीशी. हे साधारण आपण बघून घेऊया. ह्याचे हे जे कोवळे देठ आहेत हे आता मी जे तोडलेलं आहे ह्या देठांची भाजी करतात किंवा लिया मॅक्रोफायला म्हणून जी मोठ्या पानांची प्रजाती मिळते आपल्याकडे तिच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. रानभाज्यांचे गुणधर्म जवळपास सारखेच असतात. प्रत्येक भाजीत लोह, तंतुमय पदार्थ व इतर खनिज विपुल प्रमाणात आढळतात. त्यामुळे या रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त समजल्या जातात.